नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आता आपल्याला मजेशीर असे ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ते म्हणजेच कशा प्रकारे आबासाहेब एकदम मोठा निर्णय प्रेस कॉन्फरन्समध्ये घेऊन सगळ्यांच्या फडशा पाडतात आणि घरातले सगळे हे ऐकून अवाक होऊन जातात. शिवाय रोहिणीचा सुद्धा जळफळाट होत असतो. असा निर्णय आता आबासाहेब घेत असतात. मग तो निर्णय काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं तर घरात झालेलं असं असतं की हिऱ्यांची अफरातफरी करणारा राहुल आता जेरबंद झालेला असतो आणि घरामध्ये सगळीकडे एकदम शांत वातावरण असतं. धोक्याचं वातावरण असतं. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. शिवाय आता रोहिणीला सुद्धा खूप कसं तरीच होत असतं, कारण तिचा मुलगा जेलमध्ये गेलेला असतो. तिला खूप वाईट वाटलेलं असतं, पण तिच्या मनामध्ये मात्र सुडाची भावना असते. तर दुसरीकडे आता सकाळी दुसऱ्या दिवशी उठायला कलाला जरासा उशीर होऊन जातो आणि अद्वैत हे बघतो. तेव्हा अद्वैत आता कलाला आवाज न देता पटकन खाली निघून जातो. तेव्हा आता हळूच थोड्या वेळाने कलाला जाग येते आणि कला वेळ बघते तर तिला खूप टेन्शन येतं. ती म्हणते, अरे बापरे, आज तर भरपूर वेळ होऊन गेला. बरोबर आहे, रात्री झोपायला पण खूप उशीर झालेला होता, म्हणून कदाचित हे सगळं झालेलं असणार आहे. अरे, अद्वैत तर माझ्या आधी उठून गेलाय. कलाला आता अद्वैत तिच्या आधीच उठलेला दिसत असतो, म्हणजे तो त्याच्या जागी नसतो. आणि कलाला आता विशेष वाटतं, हा चांदेकर एवढ्या लवकर उठून पण गेला, याने साधा उठवलाही नाही मला. कठीण आहे बाई या माणसाचं. असं म्हणत आता कला पटकन उठते आणि अंघोळीला जायला निघते. ती पटापट सगळं आवरते, साडी वगैरे घालते, तयारी वगैरे करते आणि पटकन खाली जायला निघत असते. तर दुसरीकडे आता खाली सगळे जमलेले सुद्धा असतात. इतक्यात आता अद्वैत सगळे डायनिंग टेबलवर बसलेले असताना चहा करून घेऊन येतो. इतक्यात आता रजनी तिथे येते आणि ती म्हणते, बापरे अद्वैत, आज सूर्य कुठून उगवलाय? अरे काय हे? यावर आता अद्वैत उत्तर देतो की घरात ऑलरेडी वातावरण कसं आहे हे तुला माहिती आहे काकी. तेव्हा काहीतरी चेंज म्हणून मीच मुद्दाम पुढाकार घेतला. हे सगळं ऐकून आता आबा म्हणतात की अद्वैत, हे बाकी अगदी उत्तम केलोस बाबा. काय आहे ना की राहुल असं करेल असं घरामध्ये कोणालाच वाटलेलं नव्हतं. त्यामुळे घरात सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे. अरे, नैना तर अजूनपर्यंत सदम्यातच आहे असं वाटतंय मला. अजूनपर्यंत खाली आलेली नाहीये ती. काय आहे हे? रजनी, एक काम कर बरं, तू तिला पटकन तिच्या रूम मध्ये जाऊन खाली बोलवून आण. तेव्हा आता रजनी म्हणते, हो आबासाहेब, आलीच. असं म्हणत आता रजनी पटकन तिच्या खोलीत म्हणजे नैनाच्या खोलीत जायला निघत असते. इतक्यात आता अद्वैत त्याने बनवलेला चहा सगळ्यांना देत असतो. आता अद्वैतने हा असा चहा बनवला हे बघून सरोज म्हणते, अद्वैत, तुला काय गरज होती चहाची? आणि काय रे, कला कुठे राहिली? ती अजूनपर्यंत खाली का नाही आलीये? त्यावर अद्वैत म्हणतो की अगं, ती आवरतीये, तिला मीच म्हटलं की तू थांब, मी जातो पहिले. ती अगदी नाहीच म्हणत होती मला, पण मीच आग्रह केला. यावर आता सरोज म्हणते, बरं बरं ठीक आहे. असं म्हणत आता रोहिणी सुद्धा तिथे येते. रोहिणीचा असा पडलेला चेहरा बघून सगळेजण तिच्याकडे बघत असतात आणि तिला कोणी सिरियसली घेतच नसतं घरामध्ये. आता आबासाहेब म्हणतात की बाकी आता मी आज एक निर्णय घेणार आहे. यावर आता अद्वैत म्हणतो, हो का, कुठला निर्णय आबा? तेव्हा आबा म्हणतात की तो मी आता असा नाही सांगणार, तो मी सगळ्या प्रेसमध्ये सांगणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, आबासाहेब सांगा ना. बरं ठीक आहे, नका सांगू, तुम्ही कशाला अनुसरून घेताय हा निर्णय ते तर सांगाल. तेव्हा आता आबासाहेब बोलू लागतात की अरे, राहुल आता घरातून गेलाय, पण त्याचे ठसे अजूनही या घरात आहेत. म्हणजे त्याची बायको आहे, त्याची आई आहे. आता रोहिणीला समजावणं जरा कठीण आहे. ती त्याची आई आहे, तिची गोष्ट वेगळी आहे. पण आता अरे, नैना सुद्धा आता एकटी पडून जाईल आणि घरात बसून बसून तिलाही काही कामं राहणार नाहीये. तेव्हा तिच्या आणि कलाच्या मुद्द्यांना धरून मला खूप एक मोठा निर्णय घ्यायचा आहे आणि तो सगळ्यांना मान्य करावाच लागेल, कारण मी आपल्या चांदेकर ज्वेलर्सचं भवितव्य राखून हा सगळा निर्णय घ्यायला जाणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, आबा हो, आतापर्यंत तुम्ही सगळे चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि ते आपल्या चांदेकर ज्वेलर्ससाठी फायद्याचेच राहिलेले आहेत. तेव्हा इथून पुढे सगळं फायद्याचंच असणार आहे ना? तेव्हा आता आबासाहेब म्हणतात, अगदी बरोबर. तेव्हा आता लगेच सरोज म्हणते, पण अहो, निर्णय असा काय आहे? म्हणजे तो नैनाबद्दल आहे का? नैनाचा आणि चांदेकर ज्वेलर्सचा काय संबंध? यावर आता आबासाहेब म्हणतात, अरे सांगतो. नैना एक टॉप मॉडेल आहे, बरोबर? मग तिला इकडे तिकडे संधी शोधण्यापेक्षा आपण आपल्याच इथे संधी द्यायला काय हरकत आहे? यावर अद्वैत म्हणतो की हो आबा, अगदी बरोबर आहे, मला पटतंय तुमचं म्हणणं, पण हे सगळं प्रेसमध्ये. यावर आबा म्हणतात की हो, प्रेसची जास्त गरज आहे. घरामध्ये सगळेच खूप डिप्रेस झालेले आहेत आणि नैना सुद्धा. थोडा आता बाहेरचा लाईट न्यूज वगैरे येईल तेव्हा स्वतःला पडद्यावर बघून ती थोडीशी शांत होईल. ती स्वतःची ओळख निर्माण करू शकेल.
काय ना, चांदेकरांच्या घरच्या सोनाने असं हतबल झालेलं मला काही बघवणार नाही. तेव्हा इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपल्याच इथे काम करणं जास्त सोयीचं असं मला वाटतं. तेव्हा आता इतक्यात अद्वैत म्हणतो की बरोबर आहे आबासाहेब तुमचं. तर दुसरीकडे कला आता तिचं आवरून पटकन खाली येत असते. ती खाली येत असताना तिला अद्वैतने सगळी कामं केलेली दिसतात. शिवाय सगळ्यांना चहा सुद्धा दिलेला दिसतो. तेव्हा आता कलाला अद्वैत बद्दल खूप विशेष वाटत असतं आणि दिलासा वाटत असतो. दुसरीकडे आता आबा आणि अद्वैतचं ती बोलणं ऐकत असते आणि त्यांच्या जवळ येते. तेव्हा आता कला म्हणते की आबा, तुमचं म्हणणं मला पटतंय, पण हो तुम्ही एकदा नैनाशी बोललाय का या विषयावर? यावर आता आबासाहेब म्हणतात की अगं, तिच्याशी बोलायची काय गरज? तिला हे असं सांगता बरोबर बघ कशी खुश होते ती, आणि तिच्या डोक्यातले 4 विचारही जातील. तेव्हा आता की ठीक आहे आबा, पण तुम्ही जर या गोष्टीचा निर्णय प्रेस समोर घेण्याऐवजी आधी घरात सगळ्यांना सांगितला तर बरं होईल. तेव्हा आबासाहेब म्हणतात की ते तू माझ्यावर सोड. तेव्हा इतक्यात आता सरोज तिथून उठून निघून जाते, कारण तिला कला आणि हिचा म्हणजेच नैनाचा उदो झालेला काही बघवत नसतो. रोहिणी तर खाली आलेली असते पण तशीच निघून गेलेली असते. इतक्यात रजनी नैनाला घेऊन येत असते. नैनाचा उतरलेला चेहरा बघून आता सगळे तिला सांत्वन देत असतात. कला म्हणते, नैनाताई चल बरं नाश्ता करून घे. यावर नैना म्हणते की नको कला, माझी इच्छा नाहीये. यावर आता कला म्हणते, अगं असं काय करतेस, बस बरं चल. असं म्हणत आता कला चहा सुद्धा तिला देऊ लागते. तेव्हा आता सगळे तिला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असतात, पण तिचं काही लक्ष सगळ्यांकडे नसतंच. ती तिच्या वेगळ्याच विचारांमध्ये पळालेली असते. तर दुसरीकडे आता घराच्या बाहेर जरा गोंधळ ऐकू येत असतो, आणि तो गोंधळ बघून कला म्हणते की हे बाहेर गोंधळ कसला चाललाय, 1 मिनिट मी बघून येते. तेव्हा इतक्यात कला ते बघते आणि पुन्हा घरात येऊन सगळ्यांना सांगते की आबासाहेब, तुम्ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती का? अहो सगळे प्रेसवाले लोक, मीडियावाले लोक आलेले आहेत इथे, ते कशासाठी जमले आहेत इथे? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं कला, आबांना एक मोठा निर्णय घ्यायचा आहे आणि त्याची अनाउन्समेंट प्रेस समोर करायची. यावर कला म्हणते की आबा, कुठला निर्णय? यावर आता आबा म्हणतात की हो सगळं सांगतो, थांबा बोलू त्या प्रेसवाल्यांना आत. तेव्हा आता ते लोक आत येतात आणि प्रश्न विचारू लागतात आबासाहेबांना की आबासाहेब, तुमच्या नातवंडाला अशा प्रकारे अटक झाली यावर तुमचं काय म्हणणं आहे? तेव्हा आबासाहेब सांगतात की आता अटक झाली या विषयावर मला आनंद तर नाही, पण दुःख नक्की होतंय. आमच्या घरातलाच व्यक्ती असं करेल असं आम्हालाही वाटलेलं नव्हतं. त्यामुळे चांदेकर ज्वेलर्सच्या प्रतिष्ठेला धक्का लागलेला होता आणि एवढ्या वर्षांची परंपरा लोप पावत चालली होती. त्यामुळे आम्ही कोणाचीही गय न करता सगळ्यांना समान न्याय ठेवून त्याला पोलिसांच्या हवाली केलं, आणि याचा आम्हाला जराही रिग्रेट नाहीये. तीळ मात्र यामध्ये आम्हाला शंका नाहीये की आम्ही काही चुकीचं केलं. तेव्हा आता यावर ते म्हणतात की मग आता या चांदेकर ज्वेलर्सचा डगमगलेला कारभार कसा काय सांभाळायचा ठरवलंय तुम्ही आबासाहेब चांदेकर? यावर आता आबासाहेब म्हणतात की हो, हा प्रश्न अगदी योग्य आहे. चांदेकर ज्वेलर्समध्ये बदल होणार आहे, म्हणजे पूर्णतः बदल होतील असं नाही, पण शक्य तितके बदल मी घडवून आणणार आहे. तेव्हा आता दुसरी मुलगी विचारते तिथली प्रेसमधली की कसे बदल? तेव्हा आता आबासाहेब म्हणतात की मी एक मोठा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजेच माझ्याच घरच्यांच्या बाबतीत आहे. तेव्हा आता ते मीडियावाले लोक विचारू लागतात की असं काय आहे? तेव्हा आता सगळेच घरामध्ये प्रश्नात पडलेले असतात. सरोज, रजनी, त्याच्यानंतर नैना, रोहिणी सुद्धा आता मीडियावाल्यांचा आवाज ऐकून बाहेर आलेली असते, आणि इतक्यात सोहम आणि अनामिका सुद्धा तिथे येतात. ते तर दुसरीकडे आता आबासाहेब म्हणतात तो निर्णय असा की माझी थोरली सून ऑलरेडी डिझायनर आहे. आमच्या चांदेकर ज्वेलर्सच्या सगळ्या डिझाईन्स पहिले ती करायची. तेव्हा आता मी तिचं प्रमोशन करायचं ठरवलंय आणि तिला लीड डिझायनर बनवायचं ठरवलंय, तेही आमच्या कंपनीचं. यावर आता सगळे म्हणतात अरे वा. तर आबासाहेब म्हणतात हेच नाही तर माझी 2 नंबरची सून म्हणजेच राहुल, ज्याला अटक झाली त्याची बायको, आता तिला मी आमच्या चांदेकर ज्वेलर्सचं ब्रँड अम्बॅसेडर बनवायचं ठरवलेलं आहे, कारण तिचं मॉडेलिंग करिअरही याने कायम राहील. तेव्हा आता इतक्यात नैना जेव्हा हे ऐकते तेव्हा नैनाला तर या गोष्टी खूप विशेष वाटतात. नैना जागची उठते आणि आबासाहेबांकडे येते. ती म्हणते आबासाहेब हो, तुम्ही काय बोलताय? हे मला जमणार आहे का? आणि केवढी मोठी गोष्ट आहे ही, केवढी मोठी जबाबदारी आहे ही. यावर आबासाहेब म्हणतात की अगं नैना, हे बघ, तू कशीही असली, कितीही गोंधळ घालणारी असली तरी तुझ्या कामावर माझा पूर्ण विश्वास आहे. कामाच्या बाबतीत तू कधीच कुठलीच हयगय करत नसते, हे मी बघितलेलं आहे, आणि माझी नजर चांगली आहे बरं का. तेव्हा आता ते काही नाही, तू आपल्या चांदेकर ज्वेलर्सची ब्रँड अम्बॅसेडर होणार आहेस आणि कला ही लीड डिझायनर राहणार आहे आपल्या कंपनीची. यावर आता मीडियामधली एक मुलगी, तिथली प्रेसमधली एक मुलगी विचारू लागते की ज्या माणसाला अटक झाली त्याचा बदला त्याची बायको नक्कीच घेईल. तेव्हा तुम्हाला ही गोष्ट नक्की सेफ वाटते का की तुम्ही तुमच्या 2 नंबरच्या सुनेला म्हणजेच नैना चांदेकर यांना
ब्रँड अँबॅसेडर बनवताय? यावर आता आबासाहेब म्हणतात की राहुल चुकला, यामध्ये ती त्याची फितरत होती, त्याची त्याची चूक होती. पण नैना चुकेल असं नाही ना. म्हणजे मला नैनावर पूर्ण विश्वास आहे. राहुल तसा वागला म्हणून ती तरी तशी का वागेल? तिची सुद्धा कुठेतरी या सगळ्यात फसवणूक झालेलीच होती ना. आणि राहुलचं वागणं तिलाही काही पटेनासं आहे. त्यामुळे मला माझ्या सुनांवर पूर्ण विश्वास आहे. आता खरं म्हणायला गेलं तर कलाचा धाडसीपणा बघून आता मी एकदम निश्चिंत होऊ शकतो. कारण माझा नातू अद्वैत, तो सुद्धा आमचा बिझनेस अगदी व्यवस्थित सांभाळतो. पण त्याला आता तो एकटाच नाही, त्याला जोडी सुद्धा आलेली आहे, कला चांदेकर. आणि हे दोघं प्लस आता माझी ही सून म्हणजेच नैना, या दोघं सुनांच्या हातात आणि एका नातवाच्या हातात मी हा कारभार सोपवतोय. मला खूप आनंद होतोय. कारण आता मला माहितीये इथून पुढे चांदेकर ज्वेलर्सवर कुठलीही अडचण, कुठलीही आच ही लोक येऊ देणार नाही. तेव्हा आता कला आणि नैना प्रेसच्या पुढील काही प्रश्नांची उत्तरं देत असतात. तर दुसरीकडे अद्वैत कलासाठी खूप खुश झालेला असतो. अद्वैतला असं वाटतं की आबासाहेबांनी हा निर्णय अगदी योग्य घेतलेला आहे. याने नैनाच्याही डोक्यातून अगदीचे ते राहुलबद्दलचे डिप्रेसिव्ह विचार जातील आणि कलालाही स्वतःची ओळख मिळेल. काहीतरी वेगळं केलंय तिने असं वाटेल. तर दुसरीकडे रोहिणीचा संताप झालेला असतो, तिचा जळफळाट झालेला असतो. तिचं म्हणणं असतं की इथे माझ्या मुलाला अटक झालेली आहे आणि हे आबा म्हणजे हे डॅड काय या त्यांच्या सुनांना सगळा कारभार सोपवताय चांदेकर ज्वेलर्सचा, ते पण त्या कलाला आणि त्या नैनाला. अरे 2 पैशाची अक्कल नाही यांना, या काय एवढा चांदेकर ज्वेलर्सचा कारभार सांभाळणारे कुणास ठाऊक. ते काही नाही, मला लवकरात लवकर आता काहीतरी केलं पाहिजे. माझ्या मुलाला जर मिळत नसेल तर मी यांना कोणालाच मिळू देणार नाही. ठप्प पाडून टाकेन किंवा माझ्या नावावर करून घेईन, पण मी या लोकांना यशस्वी बघूच शकणार नाही, असा मनोमन रोहिणी विचार करत असते. तर दुसरीकडे रजनी सुद्धा खूप खुश झालेली असते. सोहम सुद्धा खूप खुश झालेला असतो. सगळेच आता कला आणि नैनाला कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतात, अभिनंदन देत असतात. आणि अद्वैत म्हणतो की कला, अखेरीस तुला तुझी ओळख मिळाली. तू म्हणायचीस ना, बघ आता आबासाहेबांनी तुझ्यासाठी केवढा मोठा निर्णय घेऊन तुला खुश करून टाकलं, घरात सगळ्यांना खुश करून टाकलं. आता सरोज यावर जराशी नाराज असते, पण ती तसं काही दाखवत नाही. ती मीडियासमोर अगदी चांगलं चांगलं बोलत असते आणि म्हणते की माझी सून सगळं काही व्यवस्थित सांभाळून घेईन. शेवटी आता तिची सासू सिनियर आहे, सिनियरच्या खाली ती राहून सगळी कामं शिकून अगदी व्यवस्थित सगळं पार पाडेल याची मला सुद्धा पूर्ण खात्री आहे. तेव्हा आता त्या प्रेसमधली एक मुलगी विचारते की पण तुम्ही तर कला चांदेकरला स्वीकारलेलं नव्हतं, आता अचानक हे असं का झालं? त्यावर आता सरोज उत्तर देऊ लागते की वेळेची गोष्ट असते. ती वेळ तशी होती, पण आताची वेळ संपूर्णपणे बदलली आहे. आम्हाला शाश्वती पटते की कला हे घर पुढे नेईलच, त्याचबरोबर आमचा बिझनेसही पुढे नेईल. इच्छा नसतानाही आता सरोज कौतुक करते. सरोज एकीकडे नैनाबद्दलही बोलते की काय ना की नैनाला सुद्धा मॉडेलिंग क्षेत्रामध्ये खूप चांगले ओळख तिची आहे, म्हणजे चांगलं प्राधान्य तिला दिलं जातं. तेव्हा इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपल्याच इकडे आपल्याच कंपनीची ग्रोथ व्हावी म्हणून आम्ही असा करायचा निर्णय घेतला. अशाच्याने नैनाला सुद्धा स्वतःची ओळख मिळेल आणि कलाला सुद्धा. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात की अगदी बरोबर बोललीस बघ सरोज. इतक्यात आता अद्वैत कलाकडेच बघत असतो, कारण तो तिच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडत असतो. तर दुसरीकडे आता रजनी, सोहम तर खुश असतात, पण अनामिका मात्र नाराज असते. प्रेसच्या समोर आता अनामिका उलट प्रश्न करायला लागते. अनामिका म्हणते, आबा अहो 2च सुना नाही आहेत तुम्हाला, तिसरी मी पण आहे, तुम्ही माझा तर विचार केलाच नाहीत. यावर आबासाहेब म्हणतात की अनामिका, तू नवीन आहेस या घरात असून, या घरच्या चालीरीती, ऑफिसचे कामं, हे सगळं आता तुझं शिकण्याचं वय आहे. तू शिक, अनुभव घे आणि तुला सुद्धा मी एक पद घोषित करेन, हे नक्की. तेव्हा आता अनामिका म्हणते, अहो किती दिवस झाले, तरी मला झाले ना भरपूर दिवस, मलाही कळतंय आता घरातलं सगळं, तुम्ही हा अन्याय माझ्यावर करू नाही शकत. अनामिका ना हे सगळं मुद्दामून बोलत असते. का माहितीये का? कारण तिथे प्रेस असते. सो प्रेसवाल्यांसमोर बोलायचं, मग त्यांना दाखवायचं, त्यांची सिंपती घ्यायची की बघा बघा माझ्यावर कसा अन्याय करताय, मी लहान आहे म्हणून, माझ्या नवऱ्याला कशातच घेत नाही, तसं मला पण हलक्यात घेताय. आता सोहम चिडतो आणि म्हणतो, अनामिका अगं काय बोलतेस तू, जरा गप्प होशील का? तेव्हा इतक्यात अनामिका म्हणते, सोहम, या घरामध्ये तू बैल म्हणून राहू शकतोस, तुझा काही ओळख नाही, तुझा काही वजूद नाही असं म्हणून तू राहू शकतोस, मी नाही. मला माझी काहीतरी ओळख हवी आहे. काय ना की तुला हे सगळं चालत असेल, मला चालणार नाहीये. अरे सगळं प्राधान्य इकडे अद्वैत दादांना, राहुल दादांना आधी दिलं जायचं आणि आता त्यांच्या नंतरून त्यांच्या बायकांना दिलं जातंय. हा कुठला न्याय आहे? मी सुद्धा या घरची लहान सून आहे, मला सुद्धा काहीतरी या सगळ्यातून मिळायला हवं. यावर आबासाहेब म्हणतात की तू मला आधी तसं काहीतरी एक काम करून दाखव, ज्याने मी तुला काही पद देण्यासाठी पात्र समजेल. अगं या घरात तू नवीन आहेस, सगळ्या गोष्टी शिकून तर घे.
यावर आता सरोज सुद्धा चिडते आणि म्हणते, अनामिका, नुसतं बोलण्याने काहीच होत नसतं. आणि राहिला प्रश्न सोहमचा, तर सोहम घरातला लाडात वाढलेला मुलगा आहे आणि त्याला आम्ही कुठलाही त्रास होईल असं काही त्याच्याशी वागत नाही, त्याच्यावर तसं कधी बर्डन टाकत नाही, कारण तशी वेळच आलेली नाहीये. आमचा सोहम किती हुशार आहे ते आम्हाला माहितीये आणि त्याला कुठे योग्य त्या वेळी योग्य त्या ठिकाणी कामाला लावायचं हेही आम्हाला माहितीये. त्याच्यामुळे बेटर राहील की तू सुद्धा त्याच्यासारखी नमून राहशील, कारण आपलं हित कळतं सोहमला की कशात आहे कशात नाहीये. आणि तू सुद्धा तुझं हित ओळख, अनुभव घे, अनुभवातून माणूस शिकतो आणि शिकल्यानंतर कला आणि नैना आहेतच की तुला सांभाळून घ्यायला. अगं तुला एकटीला टाकून काय मिळणार आहे, तिघं सुनांनी सोबत प्रगती करा. आता कला जेव्हा या घरामध्ये माप ओलांडून आली होती तेव्हा सुरुवातीला मी तर तिला या घरात सुद्धा स्वीकारलेलं नव्हतं. ती शिकली, तिने अनुभव घेतले, तिच्यावर किती आरोप झाले, पण तरी सुद्धा ती न थांबता लढली. तिच्या या लढवपणामुळेच आणि कधी हार न मानण्याच्या स्वभावामुळेच आबासाहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे. तर दुसरीकडे नैनाचं बोलायचं म्हटलं तर नैनाची महत्वाकांक्षा बघून, तिचं कामाच्या बाबतीत डेडिकेशन बघून आबांनी हा निर्णय घेतलाय. वास्तविक जीवनात नैना कशीही असली तरी ती तिच्या कामाच्या बाबतीत तितकीच प्रामाणिक आहे. आता सरोज मीडियासमोर हे बोलते तेव्हा सगळे आता सरोजचे स्टेटमेंट्स लिहित असतात, रेकॉर्ड करत असतात. मुख्यतः आता नैनाचे डोळे पाणावतात, कारण नैनाला खूप विशेष वाटत असतं की सरोज तिची तारीफ करते. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम, तुम्हाला या गोष्टींची जाणीव झाली हेच खूप आहे आमच्यासाठी, थँक्यू. तेव्हा अनामिका म्हणते की पण हे सगळं मला पटलेलं नाहीये आबासाहेब. असं म्हणत आता रागात अनामिका तिथून निघून जाते. दुसरीकडे आता रोहिणीचा तर मात्र जळफळाट होत असतो. तिला ह्या गोष्टी काही सहनच होत नसतात. पुढे थोड्या वेळाने मीडिया वगैरे गेल्यानंतरून इतक्यात आता काजल तिथे येते आणि काजल इथे स्वीट्स घेऊन आलेली असते, म्हणजे गोड पदार्थ घेऊन आलेली असते. तेही तिला संगीताने पाठवलेले असतात आणि ते गोड पदार्थ जे असतात ते नैनाच्या आवडीचे असतात. नैना किती लो फील करते हे कलाने संगीताला फोनवर सांगितलेलं असतं. नैना का बरं लो फील करते, कारण राहुलला अटक झालेली असते, त्याने तिची फसवणूक केलेली असते, असं तिच्या मनात खूप गिल्ट असतं, खूप वाईट वाटत असतं तिला, आपल्याच नवऱ्याने आपल्यासोबत असं केलं. तेव्हा आता रोहिणी जेव्हा ते गोड आणलेलं बघते तेव्हा तिथून चिडून निघून जाते. तिला खूप राग येत असतो. तिचं म्हणणं असं पडतं की माझा मुलगा जेलमध्ये आणि तुम्ही इकडे गोड खाताय. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात, काजल तू अगदी योग्य वेळेवर आलीयस बघ गोड घेऊन. तुला माहितीये का आता काय झालं? यावर काजू म्हणते, काय झालं आबासाहेब? तेव्हा आबासाहेब सगळी हकीकत सांगतात आणि काजल म्हणते की बापरे तायडे, ही तर एकदम सॉलिड न्यूज आहे. घ्या घ्या तोंड गोड करा बरं सगळ्यांनी. म्हणजे आईने अगदी योग्य त्या वेळेतच आपल्याला मिठाई पाठवली इथे. आता असं म्हणत आता काजल सगळ्यांचं घरामध्ये तोंडगोड करते आणि कला म्हणते, मी चला आता स्वयंपाकाचं घेते आणि काहीतरी गोड बनवते जेवणासाठी. आता इतक्यात नैना सुद्धा म्हणते की हो चल मी पण येते तुला मदत करायला. तर नैनाचा हा मदतीपूर्ण स्वभाव बघून सगळे थक्क होतात. नैना कधी किचनमध्ये न जाणारी मुलगी अचानक तिच्या बहिणीला मदत काय करायला लागली. तर दुसरीकडे अद्वैतला मात्र कलावर खूप प्रेम ओतू जात असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो, कला जरा वरती येशील का? सॉरी, अद्वैत रूम मध्ये निघून जातो. कला थोड्या वेळात रूम मध्ये येते आणि अद्वैत तिच्याकडे अगदी डोळे भरून बघत असतो. अद्वैत आता ती कला रूम मध्ये आल्यानंतर गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो की कला, तुला माझ्यासोबत आपल्या संसाराची पुन्हा एकदा नवीन सुरुवात करायला आवडेल का ग? तेव्हा कला आहे बघून अवाक होऊन जाते. तिचे डोळे पाणावतात आणि ती म्हणते, बाप रे, तुम्ही सगळ्यांनी काय ठरवलेलंच आहे का की मला आज एक एक करून सरप्राईज द्यायचं? उठ चांदेकर, असा बसू नकोस खाली. काय हा लहान मुलांसारखा खेळ? मला आवडेल तुझ्यासोबत पुन्हा नव्याने संसार सुरुवात करायला, पण असा गुडघ्यावर वगैरे बसत जाऊ नकोस, मला काही आवडत नसतं. तेव्हा आता अद्वैत कलाला मिठी मारतो. ते दोघेही आता एकमेकांना मिठ्या मारतात आणि कला लाजून आता तिथून खाली निघून जाते किचनमध्ये. अशा प्रकारे आता चांदेकर कुटुंबाचं चेहऱ्यावरचं गेलेलं हसू आता हळूहळू परत यायला सुरुवात होते. कसं आहे ना, बदल ही काळाची गरज असते आणि त्या दृष्टीनेच आबासाहेबांनी हा निर्णय घेतलेला असतो. तर मित्रांनो, आजचा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता वळूया आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे, ते म्हणजेच आपले प्रेक्षक, जे आपल्याला त्यांच्या अतिशय लाख मोलाच्या प्रतिक्रिया देत असतात आणि प्रेमाने भरलेली एक छोटीशी कमेंट सांगत असतात. ते त्यांचे आचार विचार सांगत असतात. तेव्हा आता आजचे व्ह्यूअर्स ऑफ द डे कोण कोण आहेत हे सांगायला मला नक्की आवडेल. मी त्यांचे नावं आता घेईल. त्यांच्यापैकी आहेत प्रकाश चित्ते, कमल पाटील, संगीता कदम, पूनम पुजारी, शालिनी जयगडे, शिवाजी गावडे, देवीदास कांबळे, वंदना खोपडे, मोहिनी क्षीरसागर, माया चोरमुळे, प्रिया शिंदे,
विलास हेंडकर, विमल वक्ते, चंदा कदम, बोरकर म्हणून कोणीतरी आहे, शोभा शिंदे, मालिनी जाधव, शोभा शिंदे पुन्हा एकदा, शुभांगी बाडेदार. या सगळ्यांचं म्हणणं आहे की कला अद्वैतची जोडी खूप छान आहे. त्याच्यानंतर सविता भंडारी, देवीदास कांबळे, त्याच्यानंतर PH गेमर म्हणून आहे, गणेश काटे, संगीता कडू. त्यांना व्हिडिओ खूप आवडतात. थँक्यू. वैभव कुष्टे, सारिका वालेकर, प्रीती शिरसे, विनायक नरवाडे. अशा प्रकारे कालच्या व्हिडिओला कमेंटर्सने खूप छान छान प्रेम दिलेलं आहे. आपल्या प्रेक्षकांनी खूप छान प्रेम दिलेलं आहे. काय ना की तुमच्या शब्दामध्ये खूप ताकद आहे, जी आम्हाला पुढे जाण्याचं बळ देऊन जाते आणि दरवेळेस आपल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं करायची अशी इच्छा प्रदान करतं. सो तेव्हा आता धन्यवाद. आपलं प्रेम असंच राहू द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.